तर विमान अपघाताच्या आदल्या दिवशी अजित पवारांना प्रफुल्ल पटेल की कुणाचा तरी फोन आलेला होता असा दावा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी केलाय। फाईल क्लिअर करायची यासाठी दादांना फोन आलेला होता असं त्यांनी म्हटलंय। तसंच अजित पवार वाहनानं जाणार होते आणि बॅगा सुद्धा भरलेल्या होत्या असंही त्यांनी म्हटलंय। तर आप्पा जी घटना घडली त्यावेळेला मला माझ्याकडे दर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम यायचा कार्यालयात। तर मनवे म्हणून त्याचा ड्रायव्हर कम शिपाई सर्वच बघायचा। तो मनवे टीव्हीला पण बातमी आली। ज्या दिवशी त्याला जायचं होतं दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोड निघायचं बाय रोड निघायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब परत फोन आला होता त्यांना तर माझं काहीतरी काम वाटत मंत्रालयात ती फाईल क्लिअर करायची। कोणतरी सेक्रेटरीला फोन लावला आणि सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर काही इलेक्शनला जाणार आहे। ती फाईल आणायला 7:30-8 वाजता। तर तरी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळे बॅगा उतरून टाक आपण ते चॉपर घेतले चार्टर फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या। चालक असलेले मामांनी सुद्धा ते वक्तव्य केले किंवा सांगितलं की आम्ही रात्रीच बायकार जाणार होतो परंतु आम्हाला उशीर झाला म्हणून आम्ही प्रायव्हेट फ्लाईटने त्या ठिकाणी जायचा निर्णय केला। मला असं वाटतं की आपण या घटनेकडं कुठल्याही द्वेषानं किंवा राजकीय हेतूने न पाहता जो काही घटना घडलेली आहे त्यामध्ये तपास सुरू आहे आणि तपासानंतर जी काय सत्यता आहे ती देखील बाहेर येईल, परंतु कुणी या घटनेचं राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे। तर प्रमोद हिंदुराव यांनी केलेल्या या वक्तव्यावर रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण पाहूया। पूर्व विदर्भातला जो नेता आहे आता मी कुठं प्रमोद हिंदुरावनी स्वतः सांगितलेले की ते प्रफुल्ल पटेल होते त्यामुळे माझं त्यांचं नाव मी घेण्याचं आता वेळ राहिलाच नाही का त्यांचीच लोक त्यांचं नाव त्या ठिकाणी तिथं घ्यायला लागले आणि मी कुठेही बोलत नाही की हे ह्यांनी केलंय ते त्यांनी केलंय असं झालंय तसं झालंय। माझं एवढंच म्हणणं आहे हे कसं झालंय याच्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे।